तर मित्रांनो, हा पाया आपण या सुट्ट्यांमध्ये मजबूत करूया. बेसिक इंग्लिश, बेसिक मॅथ्स, बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय समजून घेऊ. आणि मग जेव्हा 5 जूनला आपल्याला विज्ञान जे काही आहे 11 सायन्स जो आहे त्याचा जेव्हा सिलेबस सुरू करायचा आहे, तर 10वीचा निकाल लागेपर्यंत तुम्ही 11वी विज्ञान शाखेसाठी तयार असता. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन आहे, मेडिकल घ्यावं की मी इंजिनिअरिंग करावं की मी कॉमर्सला जावं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या कोर्समध्ये आपल्याला मिळणार आहेत. कॉमर्सची ओळख होईल, नीट सारखी परीक्षा जी असते तिचा पॅटर्न काय असतो, मार्कांची काय स्कीम असते आणि तिची काठिण्य पातळी तुम्हाला यामध्ये समजेल. आणि म्हणून जेव्हा 7 जूनला 10 जूनला 10वीचा निकाल जाहीर होईल तेव्हा तुम्ही घरी पालकांना आत्मविश्वासाने सांगू शकाल, पालक मुलांना सांगू शकतील की बेटा तू आता मेडिकल करायचं आहे किंवा इंजिनिअरिंग करायचं आहे. दिशा करिअर फाउंडेशन कोर्स जे काही आहेत, या दिशा फाउंडेशन कोर्सेस मध्ये वेगवेगळ्या बॅचेस आपण लॉन्च करतोय. 3 एप्रिलला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साधारण फाउंडेशन बॅच आहे. आपण नुकतीच जी विद्यार्थी 11वी मध्ये शिकतायत आणि 12वी मध्ये जाणार आहेत अशा मुलांसाठी 15 मार्चला एक साधारण बॅच घेतोय. या बॅच मध्ये मेडिकल PCB आणि इंजिनिअरिंग PCM अशी पण आपण बॅच घेतोय. यामध्ये विषयांची परिपूर्ण तयारी आपण नीट असेल, JEE असेल, CET असेल या सगळ्या परीक्षांची आपण बोर्डासोबत तयारी करून घेतो. दिशा करिअर फाउंडेशनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इंटिग्रेटेड पॅटर्न. आपल्याकडे बोर्ड आणि सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नीट, JEE, NDA, CET याची तयारी करून घेतली जाते. आता तुम्ही म्हणाल नेमकं काय आहे? कॉलेजेसमध्ये बोर्डाची जर तयारी झाली तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी होईल की नाही हा प्रश्न आहे. बऱ्याचशा ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी होते तर बोर्डाची तयारी होत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांना जो बेसिक क्रायटेरिया असतो मार्कांचा, मेडिकल साठीचा 50% आणि JEE साठी 75चा, तर त्यामध्ये बऱ्याचदा क्वालिफाईंग साठी अडचण येते. आणि म्हणून आपण हा प्रॉब्लेम लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची बोर्डची तयारी पण करतो. त्यासाठी युनिट टेस्ट घेतो आपण, टर्म एक्झाम घेतो, 5-5 प्रिलियम्स बोर्डच्या आपण घेतो. बोर्डचं वर्कशॉप सुद्धा आपल्याकडे घेतलं जातं. सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी आपल्याकडे उत्तम सराव घेतला जातो. वीकली टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नीट, JEE, CET, CA फाउंडेशन, NDA सारख्या परीक्षांचा परिपूर्ण सराव होतो. 3 आपण वीकली टेस्ट घेतल्यानंतर दर महिन्यामध्ये एक आपण मेगा टेस्ट घेतो आणि या मेगा टेस्ट मधनं दर वर्षी साधारण एक 10 ते 12 एक्झाम्स आपल्या होतात. एकूण एक 300+ एक्झामद्वारे आपण सगळ्या स्पर्धा परीक्षांचा परिपूर्ण सराव उत्तम रिझल्ट साठी आपण करून घेतो. आता मित्रांनो, नेमकं दिशा वेगळं काय काम करतं? तर सातत्यपूर्ण सवयी, चांगले संस्कार आणि दर्जेदार शिक्षण याच्या माध्यमातून आपण चांगला माणूस घडवतो. चांगल्या माणसासोबतच आपण चांगला डॉक्टर, चांगला इंजिनियर, चांगला CA होण्यासाठीचे आपण प्रयत्न करतो. संपूर्ण जो काही दिशाचा कॅम्पस आहे तो CCTV कॅमेरा आहे. आल्यानंतर विद्यार्थ्यांना मोबाईल जमा केला जातो. मोबाईल फ्री असा झोन आहे. अत्यंत एक्सपिरियन्स्ड आणि तेवढेच एक्सपर्ट जे काही आहेत त्या फॅकल्टी सगळ्या मैत्रीपूर्ण पद्धतीने शिकवतात. दिशाची जी सगळ्यात महत्वाची गोष्ट निकालामध्ये कारणीभूत ठरते ती म्हणजे दिशाचं प्रिंटेड मटेरियल. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी दिशाचं अत्यंत चांगलं दर्जेदार असं प्रिंटेड मटेरियल आहे, ज्यामधनं विद्यार्थ्यांचा जो काही आहे तो चांगला अभ्यास होतो. सगळ्यात महत्वाचं 9 ते 2 हा इथला टीचिंग टायमिंग आहे. टीचिंग टायमिंग नंतर 2 ते 3 या वेळेमध्ये आपल्याकडे विद्यार्थ्यांचा डाऊट सोल्युशन हा प्रोग्राम ठेवला जातो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या शंका तज्ञ मंडळी अगदी मैत्रीपूर्ण पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या सगळ्या जवळ बसून त्या अडचणी सोडवतात. आणि 3 ते 4 या वेळेमध्ये विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात. तर हे दिशा करिअर फाउंडेशनचं वेगळेपण आहे, ज्यामुळे सातत्याने आपल्याकडे विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळतो. विद्यार्थी हा तळागाळातला असो, ग्रामीण भागातला असो, शहरातला असो, त्यानं पाहिलेले स्वप्न आणि त्या स्वप्नाला भरारी देण्यासाठी दिशा करिअर फाउंडेशन आपल्या सगळ्यांच्या सेवेत आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की एकदा आम्हाला अवश्य भेट द्या. आमच्या करिअर काउन्सिलिंगचा एकदा लाभ घ्या आणि आपल्या मुलांचं जे आयुष्य आहे ते घडवा. आपण दिलेली एक भेट जी काही आहे ती आपल्या मुलाला कलाटणी देऊ शकते. ऍडमिशन साठी, वेगवेगळ्या बॅचेसच्या माहितीसाठी आणि मोफत शैक्षणिक काउन्सिलिंगसाठी खालील नंबरवरती आपण संपर्क साधा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.